जय शिवराय. तीनच गोष्टी सांगण्यासाठी व्हिडिओ काढलाय. एक, थोडी तब्येत वाढली आहे त्यामुळे आताच दवाखान्यात जावं लागेल. इलाज नाही दुसरा, ब्लॉक आहे तो ब्लॉक काढावा लागेल. दुसरी गोष्ट, श्रेयवादाची लढाई चालू झालेली दिसते. राजकीय विश्लेषक म्हणतात ह्याच्या पाठिंब्यामुळे अपक्ष निवडून येत आहेत, त्याच्यात माझं नाव घेत आहेत. श्रेयवाद करू नका, कारण मी निवडून येणार तर फक्त कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या त्या सर्वसामान्य माणसामुळे, ज्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की हर्षवर्धन काम करू शकतो, तो इमानदार आहे. त्यांनी माझा पक्ष पाहिला नाही, त्यांनी माझी जात पाहिली नाही, त्यांनी माझी कौटुंबिक परिस्थिती पाहिली नाही, आर्थिक परिस्थिती पाहिली नाही. एकच पाहिलं की हा करू शकतो, याला करू द्या. तरुणाला असं वाटलं की हा आपल्या आयुष्यासाठी काहीतरी करू शकतो, करू द्या, आपण करूया. यांनी सगळ्यांनी मिळून मला निवडून आणले. बरं, जर आलो तर त्यामुळे श्रेयवाद करू नका. याच्यामुळे निवडून आला, त्याच्यामुळे निवडून आला. हम मैं तो चला था अकेले जारी पे मंजिल, लोग आते गए कारवा पडते. नंतर महायुतीचं तिकीट कटलं, महाविकास आघाडीचं तिकीट चुकलं, मग लोक आले, आणखीन ते सगळं रंगतदार झालं. पण मूळ गाभा हा सर्वसामान्य माणूस एवढाच आहे. त्यामुळे श्रेयवाद फालतू कोणी घेत बसायचं नाही, कोणी कोणाला देत बसायचं नाही. सर्वसामान्य माणूस हा बाप आहे आपला, त्याला बाप मानला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, आदित्य, ईशा झा आणि ही सगळी मंडळी रेडेवेद बोलायला लागलेत. ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये दिल्लीत होतो त्यावेळेला औषधं तरी या पोराने आणून दिली का? समर्थनगरचा बंगला माझा आणि आम्ही भाड्याच्या घरात. आता आईला तरी तिथं घेऊन जा असं म्हणालं होतं, नाही घेऊन गेला. काय तर म्हणे भांडणं करेल आई. अरे, ती संडासाला सुद्धा हात धरून जावं लागतं तिचा, ती काय भांडणं करणार होती? पण नाही घेतलं. दिल्लीत मेडिसिन सुद्धा आणले नाहीत गेल्या कित्येक महिन्यापासून. म्हणजे दिल्लीच्या अटॅकच्या नंतर परत 2 अटॅक येऊन गेले. हा पोरगा कितीदा म्हटलं की पप्पाची काळजी कोण घेतंय, काय होतंय? बिलकुल नाही. त्याचं कसं होतंय, जसं उंगल्या भीमन सरकडे, इकडून पण आपलं तिकडून पण आपलं, जे लागलं ते आपण घ्यायचं, असं नाही चालणार. बाप राहतोय अशा खोलीमध्ये, तो कसं काय समर्थनगरच्या मार्बलच्या बंगल्यात राहू शकतो? आणि आता काय तर पप्पा माझे निवडून येत आहेत, भैया भैया करणारे 4 टुक्कार पोट्टे त्याच्यावर फिरत आहेत. हे धंदे बंद करा म्हणजे करा. ईशा झा, कसली ईशा झाली आहे? व्हिडिओ काढते आता संजनावरती. उलटली ती संजनावरती. संजनाची बाई होती, संजना उलटली. आता सगळ्यांनाच हर्षवर्धन अचानकच पाहिजे झालाय का? तो निवडून आलाय आणि सरकार कदाचित अपक्षांवर येईल असं सगळ्यांना वाटायला लागलंय. आपली ठोकल्या जाऊ नये बडूद हे सगळे प्रकार चाललेत. अरे, मी कशाला तुमची ठोकू? भगवंतच तुमची ठोकेल. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असताना ही मंडळी तिथे येतील, आदित्य येईल, रडपड होईल, जशी संजना रडपड केली, रडपड करतात, नाटकं करतात. काही खरं नाही हो. बघितलंय जीवन माझ्या डोळ्याने, कोण नाही देत साथ. फक्त माझी आई आणि या मातीत बसलेल्या मालकाने मला साथ दिलेली आहे, बाकी कोणीच नाही. त्यामुळे त्यांनाच सलाम, त्यांनाच मुजरा, आणि त्यांच्यासाठी मी मरायलाही तयार आहे. त्यामुळे एकच सांगतो, सर्वजण प्रार्थना करा 23ला निकाल व्यवस्थित लागो. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील, MIDC होईल, वाटेल ते सगळ्या गोष्टी होतील. माझं तुम्ही स्टेटस बघा, तुम्हाला कळेल. थँक्यू.